नमस्कार. मी दत्तात्रय कांबळे. प्रगत भारत न्यूजमधनं पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांना राज्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओळखले जाते, असे एक छबी निर्माण करणारे माजी महापौर योगेशजी भल व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे शहर अध्यक्ष यांच्याशी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक या संदर्भात बोलणार आहोत. नमस्कार. राज्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये दादांना चांगले यश मिळालेलं आहे. तर याबद्दल आपलं शुभेच्छा काय असणार आहेत? दादांना तर महाराष्ट्र राज्यामध्ये कारण तर पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगलं भरघोस यश त्यांना मिळालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. आणि आताच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ पाहत आहोत आणि त्या अनुषंगाने बोलणी चालू आहेत. 2-3 बैठका झालेल्या आहेत. कदाचित त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊन जाईल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी आपल्या गटातले काही आजी माजी पदाधिकारी हे भाजप गटामध्ये जाऊन पक्षामध्ये जाऊन तिकिटाबाबत मागणी करत आहे. तर आपल्याशी ठाम भूमिका असलेले राष्ट्रवादी विचाराने एकत्र आलेले हे त्या भाजपच्या भूमिकेशी आणि त्या विचाराशी का झालं? काही एक जादू भाजपने केली का काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही बाबी कमी आहेत का? नाही, काय दुमत कुठल्या बाबतीत असं कारण नाही. खरं आता ते दुर्दैव सांगायला लागेल की अजित दादांसारखा एक उमदा नेता, एक असं उमदं नेतृत्व अवघ्या महाराष्ट्रामध्ये नसताना नाहीये आणि दादांना सोडून जाणं म्हणजे त्यांचं दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांना त्यांच्या कामावर, त्यांच्या निवडून येण्यावर विश्वास नसल्या कारणाने भारतीय जनता पार्टीची काठीची मदत त्यांनी घेतलेली आहे. परंतु त्याच काठीचा मार सुज्ञ मतदार त्यांना देतील. दादासारख्या नेत्याला सोडून तिथे गेल्यामुळे त्यांना जनता माफ करणार नाही. त्यामुळे निश्चितच या गोष्टीचे भोग त्यांना भोगावे लागतील. कारण ते स्वतः अस्वस्थ होते, त्या स्वतः त्यांना स्थिरता नाही आणि त्यांना असं वाटलं होतं की तिथं निवडून येऊ शकत नाही. वास्तविक पाहता एखाद्या आंधळ्या व्यक्तीला जरी विचारलं की या शहराचं नंदनवन कोणी केलंय, तर खऱ्या अर्थाने आदरणीय अजितदादा हे शहराचे शिल्पकार आहेत. अवघं राज्य त्यांना बघतोय की ज्या पद्धतीने काम करतायत. पहाटे 5-5 वाजता उठून 6 वाजता साईटवर व्हिजिट करून प्रत्येक जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सतत प्रयत्नशील असणारे अजितदादा, त्यांना उलट भारतीय जनता पार्टी किंवा सेनेतले चांगले आजी माजी आमदार आणि मोठे मोठे पुढारी सुद्धा म्हणतात की दादांसारखा नेता आमच्या पक्षामध्ये हवा. अशी परिस्थिती असताना या लोकांनी दादांसारख्या नेत्याला, उमद्या नेत्याला सोडून जाणं हे त्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल. याचा पश्चाताप त्यांना निश्चित होईलच होईल. भाजपनी जादू नेमकी काय म्हणजे? भाजपची जादू काय मला सांगता येत नाही, पण ते सांगताना लोक सांगतात की बाबा तुम्हाला 2-2.5 हजार मतं ईव्हीएम मशीन मध्ये येतील. त्याचबरोबर तुम्हाला काय त्यासाठी तुम्हाला इलेक्शनसाठी लागणारी सगळं साहित्य, सगळ्या काही गोष्टी, सर्व गोष्टींची सामदाम भेट दंड ज्याला आपण म्हणतो ते सर्व काही तुम्हाला पुरवलं जाईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर या, असे काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांनी ते अट्रॅक्ट केलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर आपले जे काही राष्ट्रवादीचे जे काही भाजपमध्ये गेलेले आहे आणि जे अपयश जर त्यांना आले तर भविष्यामध्ये त्यांना काही संधी आपण ठेवणार आहात? हा निर्णय शेवटी अजितदादा पवार साहेबांचा असणार आहे. त्यामुळे मी काही भाष्य करू इच्छित नाही. परंतु जे काही केलंय त्यांनी चुकीचं केलं एवढं सांगू शकतो मी. आपल्या प्रभाग क्रमांक 20 संत तुकाराम नगर, त्या संत तुकाराम नगर मध्ये जी काही निवडणूक होते आहे, अनुसूचित जाती SC मध्ये पुरुषांसाठी एक म्हणजे राखीव केलेले SC आणि इतर 3 उमेदवार आहेत. तर SC मध्ये जो चेहरा आपण जो दिलेला आहे, भाजपने पण त्यांनी चेहरा दिलेला आहे. तर आपल्या SC मधले जे कोण नगरसेवक आता म्हणजे तुम्ही निश्चित केलेले आहे, तर त्यांचं काय महत्व काय म्हणजे राष्ट्रवादी मधनं? आता जितेंद्र नवरे हे पूर्वी पण 2 वेळा नगरसेवक तिथे झालेले, 10 वर्ष नगरसेवक होते. खरं बोलतात तर झोपडपट्टीमध्ये वाढलेला हा हाडाचा कार्यकर्ता, गोरगरिबांसाठी काम झटणारा, त्याला पहिल्यांदा मी स्वतः बरोबर घेतला आणि 10 वर्ष तो नगरसेवक होता. परंतु मागच्या टर्ममध्ये आदरणीय पवार साहेबांनी आणि श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितल्यामुळे सुरक्षा शीलवंत यांना मी सोबत घेतलं होतं आणि माझ्या प्रभागातील सुज्ञ नागरिक जनतांनी आमची विनंती पुन्हा मान्य करून
त्या ठिकाणी त्यांना संधी दिली. परंतु आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जितेंद्रवर पुन्हा अन्याय होणार नाही याची पूर्ण दखल आम्ही घेतलेली आहे. सर्व कार्यकर्ते त्या अनुषंगाने सज्ज झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही बदल आता कार्यकर्ते स्वीकारू शकणार नाही. धन्यवाद प्रगत भारत न्यूजशी बोलल्याबद्दल.